अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ नागपूरच्या निर्णयामुळे 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सेवा ज्येष्ठता आणि पदोन्नती संबंधित लढाई अखेरच संपली आहेत। काय आहे संपूर्ण प्रकरण आणि शिक्षकांनी आता पुढे काय पावले उचलणार आहेत हे पाहूया पत्रकार परिषदेमध्ये। मी प्रशांत अण्णासाहेब नालसे, महानगरपालिका अमरावती येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आम्ही 1 जानेवारी 2010 ला मान्य राज्यपालांच्या राजपत्रानुसार व न्यायालयाच्या निर्णयानुसार अमरावती जिल्हा परिषदच्या 16 शाळा व त्यावर कार्यरत 104 शिक्षक वर्गखोल्या इमारतीसह महानगरपालिकेला हस्तांतरित झालो। सुरुवातीला यांनी आम्हाला 11 महिन्याचे पगार दिले नव्हते, त्यासाठी आम्ही मान्य उच्च न्यायालयात धाव घेतली। उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्हाला वेतन सुरू झाले, पण त्यानंतर यांनी नवीन सेवा ज्येष्ठतेचा एक प्रश्न निर्माण केला आणि सेवा ज्येष्ठता ग्राह्य न धरता इतर मूळ आस्थापनेवरील शिक्षकांना पदोन्नती त्यांनी दिली। या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो आणि मध्यंतरी 13/8/1990 चा एक शासन निर्णय होता। त्या शासन निर्णयानुसार हस्तांतरित शिक्षकांची सेवा ज्येष्ठता व इतर लाभ त्यांना जसे तसे लागू करण्यासंदर्भात नमूद केले होते। आता न्यायालयामध्ये 12 मार्च 2025 रोजी मान्य उच्च न्यायालयाने असे निर्देश दिले आहे की 13/8/1990 चा शासन निर्णय ग्राह्य धरून आम्हा हस्तांतरित शिक्षकांची सेवा ज्येष्ठता ही मूळ दिनांकापासून कायम ठेवून आम्हाला पदोन्नतीचे व इतर लाभ देण्यात यावे असे महानगरपालिकेला निर्देशित केले आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमरावती महानगरपालिकेवर मोठी जबाबदारी आली आहे। आता पाहावे लागेल की मनपा प्रशासन कितपत तात्काळ कारवाई करते, शिक्षकांचे हक्क बहाल होणार का आणि पुढील आंदोलनाची गरज भासणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।